मित्रांनो, आज निफ्टी फ्लॅट ओपन झाली. आपला जो प्लॅन होता, की हा जो लेव्हल आहे 23,400चा तिथे जर गॅप अप ओपन जाते, तर आपण डाउन साइडला एक ट्रेड प्लॅन करणार होतो. आणि जर फ्लॅट ओपन होते, तर आपण हे ठरवलं होतं, की आपल्यासाठी एक मार्केट काही उपयोगाचं नाही. कारण इथे जर पाहाल तर 23,000च्या अराउंड एक स्ट्राँग सपोर्ट होता निफ्टीचा. आणि हेही डिस्कस केलं होतं, की इथून निफ्टी बाउन्स घेऊ शकते आणि निफ्टीमध्ये बाउन्स आला. अराउंड 400 पॉइंटचा बाउन्स दिला निफ्टीने आणि क्लोजिंग आता निफ्टीची 23,400च्या अराउंड आहे. आता उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं? निफ्टी हा आलेला बाउन्स सस्टेन करेल आणि परत पुढे एक मोठी रॅली देऊ शकते का? ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. जर निफ्टी त्यासाठी काही कंडिशन असतील. जर निफ्टी हा जो 23,500च्या लेव्हलच्या वरती ओपन होते आणि सस्टेन करते, तर निफ्टीमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग घेऊ शकते आणि निफ्टी आपल्याला 23,800 पर्यंतचे जे टार्गेट आहे ते देऊ शकते. पण निफ्टी जर फ्लॅट ओपन होते 23,500च्या आतमध्ये, आज इथे क्लोजिंग झाली तिथेच ओपन होते, तर एक व्होलेटाईल राहू शकते, साइडवेज राहू शकते मार्केटमध्ये उद्याच्या दिवशी. कारण उद्या निफ्टीची एक्सपायरी पण आहे विकली. आणि जर गॅप डाऊन ओपन होते कुठेतरी ह्या लेवलच्या अराउंड, तर परत आपण एक बाउन्ससाठी ट्रेड करू शकतो. इथे जर सपोर्ट घेताना आपल्याला दिसली निफ्टी, तर आपण एक परत एकदा एक बाय साईडच्या ट्रेडमध्ये प्लॅन करू शकतो. आज निफ्टीमध्ये बाउन्स आला असेल तरी निफ्टी अजूनही पूर्ण बुलिश झालेली नाहीत. आणि जे ग्लोबल सिनारिओज आहेत तेही अजून पॉझिटिव्ह वगैरे नाही आहेत. त्यामुळे मार्केट लाँग टर्ममध्ये तर बेरिशच आहे, पण आपण शॉर्ट टर्ममध्ये एक बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला दिसत आहे. तिथे कॅश ऑन आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर निफ्टी गॅप डाऊन ओपन होते या लेवलच्या आसपास, तर आपण एक रिजेक्शन कॅन्डल पाहून बाय साईडचे ट्रेड प्लॅन करू. टार्गेट आपले आजचा जो क्लोजिंग आहे तिथपर्यंत असतील फर्स्ट टार्गेट. आणि जर निफ्टी फ्लॅट ओपन होते तर आपण तिला सोडून देऊ. कारण का फ्लॅट ओपनिंगला काय होऊ शकतं, मोस्टली होऊ शकतं की साईडवेज राहू शकते. आणि जर गॅप ओपन होते 25,000च्या वरती, तर मग आपण एक वरच्या साईडचा ट्रेड प्लॅन करू. कारण का मग शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते. कारण का उद्या एक्सपायरी आहे, तर शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते आणि आपले टार्गेट आपण इथे बुक करू 23,800च्या आसपास. ठीक आहे तर मित्रांनो, आजचा अनालिसिस आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.